नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. अगं रेनू, आता अजून किती वाट पाहायची आपण स्वॅपिंगसाठी? माझे पेशन्स आता संपत आलेत बघ. शॉपिंग करायला? अहो काय बोलताय, परवाच जाऊन आलो ना आपण मॉलमध्ये. रेनूनं आश्चर्याने डोळे मोठे करून मला म्हटलं आणि मी कपाळाला हात मारून घेतला. अगं बाई, मी शॉपिंग बद्दल नाही म्हणत आहे, मी स्वॅपिंग बद्दल बोलतोय. स्वॅपिंग? ओह, स्वॅपिंग? अहो मग नीट बोला ना, मला शॉपिंग ऐकू आलं. रेनू हसू दाबत म्हणाली. अगं मी स्वॅपिंगच म्हटलं स्पष्ट, तुला शॉपिंग ऐकायला आलं, त्याला मी काय करू? बरं सांग ना रेनू, कधी करायची? मी तिला लाडात येऊन विचारलं. अय्या, तुम्ही असं बोलताय जसे घातले कपडे, पडलो बाहेर, केलं स्वॅपिंग, आलो घरी, इतकं सोपं आहे का ते? रेनू टिपिकल आवाजामध्ये हेल काढत म्हणाली. अगं हो ना, माहिती आहे ना, ते इतकं सोपं नाही, म्हणून तर विचारतोय. या सुट्टीत जाऊया ना, तू हो तर म्हण, मग मी बाकी सगळं म्हणतो. मी तिला समजावत म्हटलं. मी तर तयार आहे, पण मग पिल्लूचं काय करायचं? त्याला कुठे ठेवायचं? कुठं म्हणजे? तुझ्या आईकडे. ते काय सांगायला पाहिजे? मी हसून तिला म्हटलं. हो ते तर आहेच, पण इथे आपल्या घरी नाही करायचं, कोणाला कळलं तर आपली फार पंचायत होईल. अगं इथे कुठे करणार, वेळ लागले का मला? एकतर जागा अपुरी आहे आणि आपण कुठे बाहेर हॉटेलवर करायचं ते बघू, मी तिला म्हणालो. हा, आणि आपल्या सिटीमध्ये नको बरं, दुसऱ्या कुठल्या तरी सिटीत जाऊयात. हो ग, ऑब्विसली, इथे कोण करणार? आपण बाहेरच जायचं कुठेतरी. मी काय म्हणतो, आपण गोव्याला जाऊया का? गोव्याला का? तिथे काय विशेष? रेणूनं कुतूहलानं विचारलं. गोवा मस्त टुरिस्ट स्पॉट आहे, खूप सारे कपल तिथे फिरायला येतात. त्यातली कोणीतरी मिळेल आपल्याला स्वॅपिंगसाठी. मी नेटवर वाचलं होतं की गोव्यात खूप सारे कपल स्वॅपिंग करायला जातात. मी तिला उत्साहानं म्हणालो. हो, पण अनोळखी कपलसोबत कसं करायचं? ना ओळख ना पाळख. शिबाई, माझ्याच्यानं नाही होणार. रेणूनं आश्चर्यानं गालावर हात ठेवत नकार घंटा वाजवली. अगं बाई, मग काय ओळखीच्या कपलसोबत करणार आहेस तू? चालेल का तुला कोणी ओळखीचा? मी चावटपणे हसत तिला विचारलं. नको नको, ओळखीचं नको कोणी. रेणूनं घाबरून डोळे मोठे करत म्हटलं. हो ना, म्हणून अनोळखी जोडपं पाहायचं, ना ओळख ना पाळख. तेव्हा लाजायची काही गरज नाही. आपली मजा झाली की ते त्यांच्या गावी आणि आपण आपल्या गावी, संपलं. मी तिला समजावलं. चालेल, मग करा प्लॅन, करूया सुट्टीमध्ये शॉपिंग, सॉरी स्वॅपिंग. थँक्यू माझं पिल्लू. हो, तयार हो आपल्या अंडरवेअरमध्ये, मी खुशीत तिला म्हटलं. मला पिल्लू नका ना म्हणून, ते आपल्या मुलाला बोलतो ना आपण. रेणू लटक्या रागात म्हणाली. अगं तो आपला पिल्लू, माझा जीव की प्राण आहे, आणि तू पण माझी जान आहेस, तेव्हा मी खूपच लाडात आलो की तुला पण पिल्लू म्हणतो. समझे मेरी जान. असं म्हणत मी रेणूला मिठीत घेऊन किस करायला लागलो. अरे अरे, सांगायचं तर राहिलंच की, माझं नाव विक्रम, माझं वय आहे 35 वर्ष. माझी बायको रेणुका, तिचं वय आहे आता साधारण 31 वर्ष. गेल्या 2 वर्षांपासून मी रेणूच्या म्हणजेच माझ्या बायकोच्या मागे लागलोय की आपण ॲक्च्युली स्वॅपिंग करूयात. आमच्या लग्नाला आता 8 वर्ष होतील. लग्न झाले तसं आम्ही रेग्युलर करतो, भरपूर ठोकाठोकी करतो. लग्नानंतर साधारण वर्षभरानंतरच रेणू गरोदर राहिली आणि नंतर आम्हाला मुलगा झाला. आमचं पिल्लू आता 6 वर्षाचं आहे. तसं तर आमची ठोकाठोकीची लाईफ एकदम झकास आहे, पण जसजशी वर्ष जाऊ लागली तसा काळ बदलला, जग बदललं आणि आमची आवडही बदलत गेली. आमची म्हणण्यापेक्षा माझी आवड बदलत गेली. वाईफ स्वॅपिंग हा प्रकार मला माझ्या लग्नाच्या 3-4 वर्षानंतरच जास्त आवडू लागला होता. माझी मुसमुसलेली मादक बायको रेणूला पाहिलं की माझ्या मनात विचार यायचे की तिला पाहून बाकीचे पुरुष कसे मनातून चाळवत असतील, तिला उघडं पाहायची कल्पना करत असतील किंवा तिला ठोकायची कल्पना करत असतील. आमचे नातेवाईक पुरुष, माझे पुरुष मित्र, आमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमधले पुरुष माझ्या बायकोबद्दल कसा विचार करत असतील असं मला वाटायचं. आता ते तिला काहीतरी करायची स्वप्न पाहत असतील असा विचार सारखा माझ्या मनामध्ये यायचा आणि त्या विचारानं मीच कामोत्तेजित व्हायचो. तेव्हा मग मी
रेणूला ठोकायच्या आधी फोरप्ले करताना तिला जेव्हा मूव्हीज दाखवायचो त्या जास्त करून वाईफ स्वॅपिंग प्रकारच्या असायच्या. तशा मूव्ही पाहत असताना मी तिला गरम करायचो आणि मगच पुढचा कार्यक्रम करायचो आणि आम्ही कामोकानी चावट बोलत राहायचो. सुरुवातीला रेणूला ते ऐकायला कसं तरी वाटायचं आणि पाहायलाही संकोच वाटायचा, पण हळूहळू तिलाही ते जास्त आवडू लागलं. मग जेव्हा जेव्हा आम्ही करायचो तेव्हा रेणूशी स्वॅपिंगबद्दल मी अगदी मुक्तपणे बोलायचो. तेव्हा ती खूप पाझरायला लागायची आणि मग तीव्रपणे झडायची. स्वॅपिंगबद्दल बोलत असताना तिचं अंग उत्तेजनाने वेगवेगळ्या प्रकारे थरथरायचं जे मला कळायचं. ती पण उत्सुकतेनं प्रश्न विचारायची, त्याची कल्पना रंगवायची आणि त्यानं ती अजूनच गरम व्हायची. म्हणजे तिलाही स्वॅपिंगबद्दल इंटरेस्ट निर्माण झाला होता हे कळायचं आणि ती पण उत्साहानं त्याबद्दल बोलायला लागली होती. हल्ली खूप सारे कपल स्वॅपिंग करतात हे तिला पटवून देण्यासाठी मी तिला सोशल मीडियावर स्वॅपिंगबद्दलचे जे काही मटेरियल होतं ते दाखवायचो. स्वॅपिंगचं स्पेशल ग्रुप आणि साईट असायच्या, त्या दाखवून मी तिला माहिती करून द्यायचो. त्यावरून तिलाही स्वॅपिंग या विषयामध्ये इंटरेस्ट येत चालला होता हे मला समजत होतं. तिच्या मोबाईलमधील हिस्ट्रीवरून माझ्या लक्षात आलं की ती फावल्या वेळामध्ये स्वॅपिंगचं मटेरियल पाहत होती. तेव्हा मग आम्ही आता प्रत्यक्षामध्ये स्वॅपिंग करायची वेळ आली आहे हे मी ताडलं आणि मग तिच्या मागे लागलो. शेवटी आता तिनं ते करायला पूर्ण होकार दिला आणि तिची पूर्ण संमती मिळाली. आणि मग मी सोशल मीडियावर गोव्यात स्वॅपिंग करायला एखादं कपल मिळतं का हे शोधू लागलो. काही कपल मिळाले पण मनासारखं कपल मात्र मिळत नव्हतं. साधारण आठवडाभर शोधून झाल्यानंतर आणि आम्हाला कोणी मनासारखं न मिळाल्यानं आम्ही ठरवलं की गोव्याला आठवडाभर जायचं आणि तिथे कपल शोधायचं. कोणी मिळालं तर स्वॅपिंगची मजा घ्यायची, नाहीतर नुसतंच गोवा आणि हॉलिडे एन्जॉय करून निघून यायचं. मग आम्ही आमच्या ट्रिपचं प्लॅनिंग करायला सुरुवात केली. माझ्या कामाच्या हिशोबानं आणि मुलाच्या स्कूलच्या सुट्टीप्रमाणे साधारण 3 आठवड्यानंतर 1 आठवडा सुट्टीवर जायची तारीख मी पक्की केली. जायची तारीख ठरवल्यानंतर मी गोव्याला फ्लाईटनं जाण्याचं तिकीट ऑनलाईन बुक केलं. मग एअरपोर्टवरती आलेल्या मोठ्या सिटीमध्ये आमच्या छोट्या सिटीमधून जाण्यासाठी बसचं तिकीटही बुक केलं. मग गोव्यातील एका चांगल्या हॉटेलमध्ये राहायचं ऑनलाईन बुकिंग केलं. ट्रॅव्हलिंग आणि राहायचं बुकिंग झाल्यावर मी रेणूकडे काय काय कपडे आणि इतर सामान वगैरे घ्यायचं आणि शॉपिंगचं सामान हे याच्याबद्दल चर्चा करू लागलो. मी रेणूला म्हटलं की आपली ही ॲडव्हेंचर ट्रिप तर काकूबाईसारखे कपडे घेऊ नकोस, जरा मॉडर्न कपडे घे. त्यासाठी पाहिजे तर आपण नवीन ड्रेस वगैरे खरेदी करूयात. अर्थात रेणूने ते हसत हसत मान्य केलं, कारण आमची ही ट्रिप मेमोरेबल असावी असं तिलाही वाटत होतं. पण तिने एक सुंदर अगदी सेक्सी साडी सोबत घेणार असा आग्रह केला. अर्थात रेणू साडीमध्ये एकदम मादक दिसायची, तेव्हा एखादी साडी बरोबर घेण्याला माझं काहीही ऑब्जेक्शन नव्हतं. मग पुढच्या विकेंडला आम्ही मॉलमध्ये खरेदी करायला गेलो आणि मग तिथे आम्ही रेणूला 3-4 छान मॉडर्न ड्रेसेस घेतले. ट्रायल रूममध्ये ती ते ड्रेस ट्राय करत होती तेव्हा माझ्या मनात विचार यायचा की या ड्रेसमध्ये ती किती भारी दिसते आणि सगळे पुरुष तिला कसे पाहतील. तिथे मॉलमध्ये आम्ही रेणूला काही ब्रा आणि पॅन्टी आणि काही गाऊन पण खरेदी केले. तर मग मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे बरंच अजून काही घडणार आहे. तेव्हा आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.